तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेल्यांना भाजपनं निष्कासित केलं। या घटनेला 24 तास उलटत नाही तोच आता नागपूरच्या बंडखोरांनी पक्षाला कायदेशीर कारवाईचा इशारा दिलाय। नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजप विरोधात बंडाळी करणाऱ्या 56 जणांवर भाजपनं कारवाई केली आहे। त्यांना पक्षातून निष्कासित केलं, पण आता या आदेशाला बंडखोरांनी आव्हान दिलंय। पक्षानं निष्कासित करण्यापूर्वीच 5 तारखेलाच भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचा दावा बंडखोर उमेदवार श्रीपाद रिसालदार यांनी केलाय। त्यामुळे त्यानंतर निष्कासित केल्याची आवई फिरवून पक्षानं आपली बदनामी केल्याचा रिसालदार यांचा आरोप आहे। तर राजीनामा दिला असेल तर रिसालदारांनी राजीनाम्याची प्रत दाखवावी असं आव्हान भाजप शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी दिलंय। ज्या पक्षामध्ये गेली 40 वर्ष आम्ही सातत्याने काम केलं, त्या पक्षाच्या सोबत आम्ही होतो, त्या पक्षाने जर आमची अशी प्रताडणा करणार असेल तर हे काही योग्य नाही, एवढंच फक्त या ठिकाणी म्हणायचं आहे। त्या डिफॉर्मेशनच्या याच्यामध्ये आम्ही डिफॉर्मेशन नोटीस पक्षाला सुद्धा देणार आहोत आणि पक्षाकडून त्याचा जाब सुद्धा आम्ही जनतेमध्ये मागणार आहोत। माझ्यापर्यंत राजीनामा अजूनपर्यंत पोहोचला नाही, कदाचित दिला असेल ते मला माहित नाही, पण त्यांचा जो रिसिप्ट असेल तर ते त्यांनी दाखवावी। पण शेवटी निर्णय सर्वांसाठी सारखा, कार्यकर्ता छोटा मोठा असा भेदभाव करता येत नाही। ज्यांनी बंडखोरी केली तो बंडखोरच म्हटला जातो, मग त्याने राजीनामा दिला तरी तो बंडखोरच ठरतो, ही बाब त्यांनी लक्षात घ्यावी। नामांकन मागे घेण्याच्या दिवशी 125 पेक्षा जास्त बंडोबा थंड झाले होते। त्यानंतर उरलेल्या 56 जणांना पक्षानं निष्कासित केलं, तरीही भाजप समोरची डोकेदुखी कमी होताना दिसत नाहीये। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।